नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगाव अबकारी पोलिसांनी आज पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. नवीन वर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या दारू तस्करीची पोलखोल अबकारी विभागाने केली आहे. तब्बल 40 लाखांची बेकायदेशीर दारू अबकारी विभागाने जप्त केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर काकतीजवळ मशरूम भरलेल्या 16 चाकी ट्रकमधून 40 लाख किमतीची दारू गोव्यातून बेळगाव मार्गे मध्य प्रदेशकडे नेण्यात येणार आहे, अशी टीप अबकारी विभागाला मिळाली होती. महानगरपालिकेच्या व्याप्तीत शहरात किती जागा आहेत याचीच माहिती अधिकाऱ्यांना नसल्याचे अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आले. महत्वाचे म्हणजे कलामंदिर परिसरातील जागेचा खटला न्यायालयात सुरू आहे. मात्र या जागेबाबतची संपूर्ण माहिती कोणालाच नसल्याचे दिसून आले. महसूल विभागाला याची माहिती असणे गरजेचे आहे, मात्र ती फाईलच नसल्याचे दिसून आले. यामुळे शुक्रवारी दुपारी झालेल्या अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ उडाला. स्थायी समितीच्या चेअरमन वीणा विजापुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मीरापूर गल्ली शहापूर बेळगाव येथे एका वृद्धेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अंजना कदम वय वर्षे 56 असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून शहापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येची माहिती मिळता श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते, अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. लोकसभेतील सुरक्षतेच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांवर केंद्र सरकारने निलंबनाची कारवाई केली. या विरोधात बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करून भाजपच्या केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. ही कृती लोकशाहीसाठी घातक असल्याने आता देशातील नागरिकांनीच भाजपला धडा शिकवावा अशा घोषणा या दरम्यान देण्यात आल्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 39.50 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या कपातीनंतर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1747 रुपये झाली आहे. 1 डिसेंबर रोजीच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती प्रति सिलेंडर 21 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. आता सरकारच्या या निर्णयामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. कमर्शियल सिलेंडरच्या दरात कपात केली असली तरी घरगुती एलपीजीच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोरोना आता पुन्हा सक्रिय होत आहे, त्यामुळे आता चाचणी करण्यावर भर दिली जाणार आहे. अद्याप किट आले नाहीत, मात्र किट आल्यानंतर या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे यांनी दिली. शिक्षण व आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. हिवाळीमध्ये दिवस लहान तर रात्र मोठी असते. आजचा 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस होता. या दिवशी 13.25 तासांची रात्र 11.15 तासांचा दिवस राहील. दिवस व रात्रीचा कालावधी कमी अधिक होत असल्याचा अनुभव आपल्याला नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या 23.5 अंशांनी कललेला असल्याने हे घडते. 22 डिसेंबरची रात्र सर्वात मोठी असल्याने ग्रह ताऱ्यांच्या दर्शनाची उत्तम संधी असेल. रात्रीच्या प्रारंभी पूर्वीकडे वर चंद्र आणि सर्वात मोठा गुरुग्रह एकमेकांच्या जवळ येतो. याच वेळी दक्षिण आकाशात वरच्या बाजूला शनिग्रह आणि पहाटे पूर्वेला शुक्र ग्रहाचे ठळक स्वरूपात दर्शन दिसते. राज्यात 25,000हून अधिक स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत, परंतु त्यांना कामामध्ये कायम करून घेतले नसल्याने त्यांना अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना एकाच वेळी सेवेत कायम करावे अशी मागणी सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. नाताळ व वर्षअखेरीचा आनंद लुटता यावा यासाठी रेल्वेने गर्दीच्या मार्गांवरील एक्सप्रेसला जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मिरज बेंगळूर चन्नम्मा एक्सप्रेसला शुक्रवार दिनांक 22 पासून AC3 टायर डबा जोडला जाणार आहे. याबरोबरच बेळगाव बेंगळूर एक्सप्रेसलाही शुक्रवार दिनांक 22 पासून AC3 टायर डबा जोडला जाणार आहे. म्हैसूर बेळगाव एक्सप्रेसला रविवार दिनांक 24 पासून सेकंड क्लास स्लीपर कोच जोडला जाणार असल्याचे नैऋत्य रेल्वेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
कोणत्याही खेडेगावापर्यंत सेवा देणाऱ्या पोस्ट विभागामध्ये नागरिकांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँक खाते उघडले होते. काही नागरिकांनी त्यामध्ये आपल्याला शक्य तितकी रक्कमही जमा केली, परंतु सध्या खात्यामध्ये किती रक्कम आहे हे माहिती नसल्याने पोस्ट कर्मचारी येईपर्यंत वाट पाहावी लागत होती. या समस्येवर उपाय म्हणून पोस्ट विभागाने 8424046556 हा क्रमांक जाहीर केला असून त्यावर मिस कॉल दिल्यास संबंधित बँक खात्यातील शिल्लक रक्कम ग्राहकांच्या मोबाईलमध्ये मेसेजच्या स्वरूपात दाखवली जाणार आहे. कोरोनाचा चिकोडी विभागात एकही रुग्ण आढळलेला नाही, पण तरीही खबरदारी म्हणून परराज्यातून येणाऱ्या सर्वांची कोरोना तपासणी करूनच त्यांना गावामध्ये प्रवेश देण्यात यावा. शनिवारपासून कोरोना चाचणी केंद्रे सुरू करण्यात यावीत. कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वीच त्यापासून समाजाचे संरक्षण करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असून त्यांनी ते पार पाडावे असे आवाहन चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी यांनी केले आहे. संविधानाने मतदानाचा सर्वांना समान हक्क दिला आहे. तो हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे 17 ते 18 वयोगटातील सर्व नवमतदारांनी आपली मतदार यादीमध्ये नावे नोंद करावीत. आपल्या मोबाईलवरूनही वोटर हेल्पलाईनच्या माध्यमातून आपले नाव नवमतदार म्हणून नोंद करता येणे शक्य असून त्याचा उपयोग करावा असे आवाहन शुभलक्ष्मी पाटील यांनी केले. साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळीसह सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकरी खोडवा ऊस गळीतास त्वरित पाठवून त्या क्षेत्रातील रब्बी पिकांचा हंगाम पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो, पण यंदा तो नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर सुरू झाल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसही विलंब झाला आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.